हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला अमरावती शहरात काँग्रेसच्या वतीने भव्य शोभायात्रा काढण्यात आली। या मिरवणुकीत ढोल पथक, विविध महापुरुषांच्या झांक्या आणि तरुणांचा प्रचंड उत्साह हे खास आकर्षण ठरले। या शोभायात्रेत काँग्रेस खासदार बळवंत वानखडे आणि काँग्रेस नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी खासदार बळवंत वानखडे आणि यशोमती ठाकूर यांनी ढोल वाजवत जल्लोषात सहभाग घेतला। तसेच यशोमती ठाकूर यांनी गळ्यात टाळ घेऊन हरिनामाच्या गजरात फुगडी खेळत आनंद व्यक्त केला। याचवेळी खासदार बळवंत वानखडे आणि माजी मंत्री सुनील देशमुख यांनी नृत्य करत जल्लोष साजरा केला। हनुमानाच्या वेशात साकारलेला बहुरूपी कलाकार हा केरळमधून विशेषतः या मिरवणुकीसाठी सहभागी झाला होता, ज्याने सर्वांचे लक्ष वेधले। अमरावतीसह अकोला, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यातील ढोल पथकांनी या मिरवणुकीत सहभाग घेतला। जुन्या शहरातील आंबा गेट येथील आझाद हिंद मंडळाच्या प्रांगणातून ही शोभायात्रा निघाली। अमरावतीकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या या मिरवणुकीत काँग्रेस आणि शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते तसेच शेकडो युवक सहभागी झाले होते। राजकमल चौक येथे हनुमानाची आरती तसेच हनुमान चालीसाचे पठण करण्यात येणार आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील अतिशय सुंदर नियोजनबद्ध कार्यक्रम या ठिकाणी शहर काँग्रेस, युवक काँग्रेस आणि जिल्हा काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी होतोय। सर्वधर्म समभावाचं प्रतीक ही हनुमानजीची रॅली आहे आणि हनुमानजी काही एका पक्षाचा नाही आहे। हनुमानजी सगळ्यांना ताकद देतो, सर्वधर्म समभाव या ठिकाणी शिकवला जातो आणि हनुमानजीची प्रेरणा आम्हाला आहे। ती ताकद, ती ऊर्जा, ती उर्मी सगळ्यांमध्ये आली पाहिजे आणि आपण सर्वधर्म समभावाची संरक्षण करू शकलो पाहिजे। जय हनुमान।